ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. आता कबीराचं चरित्र झालं. आता कबीर, नामदेव, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई ही जी संत होते एक पिरियडमध्ये होते, एक अवधीमध्ये. आणि नामदेवांनी काय केलं, नामदेवांनी नामदेव शिंप्याच्या घरी, नामदेवाचा जन्म आणि कबीराचा जन्म दोघांचा जन्म शिपल्यातून झालेला आहे. नामदेव हा उद्धवाचा अवतार आणि कबीर हा सुख, ज्यांनी सुखानी याला जन्मेजयाला उपदेश केला, भागवत लिहिलं, तो सुख. भागवतात जे उपदेश केलेला आहे तो सुख, आणि त्याच सुखाचा अवतार कोण आहे? कबीर. आणि मग नामदेव कोणाचा अवतार आहे? उद्धवाचा. आणि सगळ्यात उद्धवात भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली, उद्धव हा सगळ्यात लाडका होता भगवंताचा, नामदेव लाडका होता. आणि मग उद्धवाला काय सांगितले? गीता सांगितली. आणि म्हणून नामदेव हा देवाचा जास्त लाडका होता. आणि ज्या वेळेला नामदेव यांनी सांगितलं संत मंडळी का तू कोर आहे, म्हणजे त्याला भगवंत फक्त तिथंच आहे, पण भगवंत सगळ्या जगात भरलेला आहे हे त्यांना सांगायचं होतं. आणि संतांनी भगवंत अनुरेणू तो कडा तुका आकाश एवढा, भगवंत सगळ्या ठिकाणी व्यापलेला आहे हे जेव्हा त्याला केव्हा कळलं, कुत्र्यानं भाकर पळवली तर ती त्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन धावला का तुझं पोट दुखल. ज्यावेळेला नामदेव मग हा आपला देवाचं काम काय? देवाचं नाम स्वतः घेणं आणि दुसऱ्याला सांगणं हे देवाचं खरं काम आहे. बापाच्या कामाला मदत करणं, नुसतं बाबा म्हणून चालत नाही. आई म्हणून आईच्या कामाला मदत करणं. भगवंताचं काम कोणचं? त्याचं नाव स्वतः घेणं आणि दुसऱ्याला सांगणं हे देवाचं काम आहे. आणि आपण फक्त देवाचं काय करतो? देवापाशी फक्त भीक मागतो, मला हे दे, मला ते दे, मला अमकं दे, मला तमकं दे, मी तुझी भक्ती करील. अरे देवाला तुझी गरज नाही, तुला त्याची गरज आहे. आणि देव कुठे? आपल्या हृदयात आहे, आईबापात आहे. मग देवाचं नाव स्वतः घ्या, आईबापाची सेवा करा, मी करतो तुम्ही करा हे जगाला सांगत जायला पाहिजे. हे सांगण्याचं काम नामदेवानं केलं. तो कुठं गेला? पंजाबमध्ये गेला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. आणि मग तिथं तीर्थयात्रेला गेल्यानंतर ज्ञानदेवानी यांनी आधी पाणी प्यायचं होतं, योग मायेच्या शक्तीने त्यांनी पाणी केलं. नामदेवाला विहिरीमध्ये मी नाही उतरणार, पण त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि भगवंताने त्या विहिरीला पाणी वर आणलं. आजही तिथे विहीर वाहते. यांनी काय केलं होतं, एक राजानं गाय कापली होती मुसलमानांनी. नामदेवाचं महत्त्व ऐकल्यानंतर आणि त्यांनी मेलेली गाय जिवंत केली आणि विहिरीतून पाणी वर आलं. आणि नागनाथाचा देव कीर्तन चालू होतं आणि ते इथं ब्राह्मण म्हण आमची पूजेला वेळ झाला, पण तू इथं कीर्तन मांडलं, तू अपवित्र आम्ही झालो आणि मग तू मागं जा. आणि मागं जेव्हा कीर्तन सुरू केल्यानंतर तर देवळाचं पूर्वेक तोंड होतं ते पश्चिमेक झालं आणि देव नाचायला लागले. आणि देवाची मग काय केलं, देव नाचल्यानंतर मग तेव्हापासून आता कीर्तनकार बाबा काय करतात? कंबर बांधतात. त्यावेळेला देवाचा पितांबर गाळला होता म्हणून एक कीर्तनकाराचा धोतर सुटू नये म्हणून कंबर बांधतात. आणि मग नामदेव तीर्थयात्रा करत ज्या वेळेला परत पंढरपूरला आला तेव्हा भगवंताचा लाडका नामदेव भगवंताला खूप आनंद झाला. आणि देवानी भगवंतानी मग काय केलं, तीर्थयात्रा करून आल्यानंतर गंगापूजन, त्याला मांद म्हणतात. आणि मग गंगापूजन करायचं ठरवलं. आणि मग सगळे ब्राह्मण जेवायला बोलावले. स्वतः विठ्ठल रुक्माई नामदेवाचं ते मांदे करायला ब्राह्मणांना जेवण वाढत होते. आणि असं सगळ्यांना जेवण वाढलं. आणि भगवंतानी नामदेवाकरता खूप श्रम घेतले. आणि नामदेव एकदम जीवाचा लाडका होता. नामदेवाचं जसं भगवंतानं लाड केलं आणि नामदेवानं जसं काम केलं तसं आपण जर खरी भक्ती म्हणून खरी भक्ती समजून घ्या. खरी भक्ती काय आहे?
स्वतः देवाचं नाव घ्या आणि त्याचा प्रचार दुसऱ्याला करा. स्वतः आईबापाची सेवा करा. मी आईबापाची सेवा करतो, तुम्ही सेवा करा. मी प्राणीमात्रावर दया करतो, प्राणीमात्रावर दया तसं तुम्ही करा. हे जगाला सांगायचं काम. हीच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पाविन माया संसाराची. मला काही नको. आणि देवानं आपल्याला काय द्यायचं ठेवलंय बघा. डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी परी चालतो, जिव्हेने रस चाकितो, मधुर ही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप फिरणं बुडतो, ईश्वराची दया. काय करायला पाहिजे अजून? डोळे दिले, नाक दिले, कान दिले, हातपाय दिले. डोळ्यानं बघतो. बघा, आपल्या इंद्रियाची जर किंमत केली तर किंमत होईल का? एखाद्या डोळ्याची किंमत करा, हाताची करा. माणसाला जेव्हा आपलं अवयव जातं तेव्हा त्याची किंमत कळते. मग भगवंताला आपल्याला एवढं दिलं, आपण झोपतो, झोपेतून उठतो, खाल्लेलं अन्न तो पचवतो. अजून देवानं काय करायला पाहिजे? तरी आपण देवावर दोष देतो. आणि आपल्या आईबापाने आपला जन्म दिला, आपल्या लहानचं मोठं केलं, आणि मोठं झाल्यानंतर आपण काय करतो? मम्मीला अक्कल नाही, पप्पाला अक्कल नाही. अरे, आज या कलियुगामध्ये काय झालं आहे? बेमान युग. कलियुग नाही, बेमान युग. केलेले उपकाराचे आठवण विसरणं याचा काळ, त्याचं नाव कलियुग. 4 युग होते. द्वापार, द्वापार, त्रेता, कली, असे हे जे 4 युग आहे, त्या 4 युगात लोक चांगले वागत होते. आणि आज ह्या कलियुगामध्ये लोक काय झाले? एखाद्यावर किती उपकार करा, तो त्याचं उपकार विसरून जातो, केलेले उपकार ठेवत नाही. हा कलियुग. म्हणून विनाशकाळ विपरीत बुद्धी हा प्रत्येकाचा नाश व्हायला जवळ आला आहे. म्हणून त्याची बुद्धी विपरीती. तर आपली बुद्धी विपरीत होऊन देऊ नका. संत चरित्र कशा करताय? काही इनामदार व्हा, निष्काम भक्ती करा, आईबापाची सेवा करा, प्राणीमात्र दया करा. हे संतांनी सांगितलेले आणि तेच आपण करायचे. हे जर पटले असतील विचार, त्याला क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय. चुकीचं आहे का? बरोबर आहे. बरोबर. हे देवा पांडुरंग विठ्ठला. ते तेवढं टाकून दे त्याला. ते गवत तेवढं टाक ना. मोठ्यांना टाकवायचं, सगळ्यांना टाक. सगळ्यांना खाऊ दे त्यांना. बाटली नाही काय कधी तेल नाही आला, पाणी नाही आला. बाटल्याच कोणी काय कळते नाही. बाटली नाही घरामध्ये. मग आता पाणी तिला लगेच 20 रुपयाची बाटली घ्यायला लागते ना. हा, घरात नाही का?
ते गाय कसं कोणता ना पाणी कधी लाईट बी गेली
भाजी केली होती ना आळूची, लय मस्त झाली. संध्याकाळी कर बरं का पातळ भाजी. बरे बाई इथे पाणी शेंगदाणे घालायचे, खोबरं घालायचं आणि कधी घे ना पाणी, घे ना मागून घे ना ते माव पडीत घरातली भांडी भरले का मग घे बरं. माझं घे ना मध्ये घे ना पाणी ते झाले का हे भरून घे ना इथले पाठ भर ते पैप असं मध्ये घे. पाणी आलेलं आहे. कोणतं पाणी नाही? हा तिथे काही मोटर चालू केले का? हा त्याला मग त्याला फुटबॉलला पाणी भरायला लागत का त्यांच्या? मग आता तुम्हाला पाणी भरायला मग आपले पैप जडेल नाही. झालं मग नाही मग नाही आता आपले पैप जडेल नाही ना. आपले पैप खाली नेले ते मग देवाला येतो का? नाही ना. मग तू आता नाही तू आता इथं टाइमपास काय काम करणार? पाण्याला आता पाणी भरायला ना लाईट नाही ना. ती आपली लाईन ते पाईप खाली नेले आणि त्याने चालू करेल नाही. मग आता उद्याच समा करेल. तर मग येळा आहे ती बसलं गवत कापून भाजी निघालती बाजूला काढायची. मेथी आणि ती याची आपण नाही का खुरले पानं ते आणि हे जागीच वाळा करून ठेवायचं म्हणजे मग तिला घालता येईल. ती गवत वाटतं गाईचं करून घालून द्या तिला. येळा हा गुणी वगैरे घ्यायचं बळा करून तिला टाकून द्यायचं. हा ते 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 नाही का मी काल उपटलो होतो. हा ते गवत नाही का ते उपटून इळ्याना आणि ती भाजी निघालते ते जोकून ठेवायची बाजूला. टाइमपास ये ज्वारी वाळत घाल ना. ही उघड कर. ये थोडं गवत काय त्याला हे थोडं गवत घाल याच्यातलं. ये त्याला थोडं टाक आणि ये ना ते गवत कापलं का उपटलं का याच्यावर ठेवायचं आणि त्याला टाकून द्यायचं.